चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्मदेशनं सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। अशी ही अनमोल तथागत भगवान बुद्धांची आपल्या प्रिय भिक्खू संघाला देशना होती, उपदेश होता की हे भिक्खूंनो, आपण सर्व बहुजन हितासाठी बहुजन सुखासाठी धम्मदेशना देत चालत रहा आणि बहुजनांवर अनुकंपा करून त्यांना सांगा की आपल्या जागृत चेतनेसह चित्तासह अकुशल कर्म करू नका, कुशल कर्माचा संचय करा आणि पुण्य संपादित करा। हीच बुद्धाची शिक्षा आहे, हेच बुद्धांचे सांगणे आहे। सर्व सजीवावर आपल्या असीम मंगल मैत्रीची अनुकंपा करणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाचरणी मी कोटी कोटी वंदन करतो। सजीव हिताचा लोकपरोपकारी धम्माचा उज्ज्वल ज्ञान प्रकाश जगात अविरत राहो म्हणून तथागतांनी स्थापन केलेला महान त्यागी भिक्खू संघाला मी कोटी कोटी वंदन करतो, ज्यांच्या प्रज्ञाबलाने पाखंडी मनुवादी दूर पळाले असे विश्वविख्यात प्राख्यांड विद्वान पंडित विश्वरत्न विश्वात सर्वांचे लाडके भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना अनंत कोटी वंदन करतो। तसेच बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवरील 1,43,64,000 आदरणीय श्रद्धावान दर्शकांना, त्यासोबतच बुद्ध शासन या धम्मिक चॅनलचे आदरणीय 58,990 पेक्षाही अधिक श्रद्धावान सदस्य उपासक उपासिकांना मी माझी धम्मिक मंगल मैत्री प्रदान करतो। आदरणीय श्रद्धावान उपासकांनो, ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा, कारण मी उपसंपदा घेतल्यापासून भिक्खू प्रशिक्षण 227 शिलाचा आणि विनय पिटकाचा अभ्यास, त्यासोबतच पतिमोक्ष भिक्षू विनय आणि नियम या प्रशिक्षणात माझा सर्व वेळ खर्ची घातला। भिक्षू प्रशिक्षण कालावधीमध्ये मी उपासकांसाठी अनेक परित्राण, सुत्त पठन आणि देशना असे एकूण 700च्या वर व्हिडिओ बुद्ध शासन या धम्मिक चॅनलवरून प्रसारित केले व करोडो दर्शकांनी त्याचा लाभ घेतला। त्याबद्दल मंगल मैत्रीपूर्वक साधुवाद। आदरणीय श्रद्धावान उपासकांनो, बुद्ध शासन या धम्मिक चॅनलद्वारे खूप काही आपणास सांगायचे बाकी आहे, त्यापैकी आज काही सांगणार आहे। ही धम्मदेशना ऐकताना उद्रेक किंवा विद्रोह ऐकत आहात असे चिंतन करू नये, कारण आमच्या सत्य भावनेची हिंसा आम्ही किती दिवस सहन करायची, हाच एक प्रश्न नेहमी मनात येतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये जी सत्य परिस्थिती आहे तेच सांगणार आहे। जगातील प्रथम विद्वान, जगामध्ये प्रथम लोकजागृतीचे पर्व जीवनभर पायी चालून नगरो नगरी ज्यांनी लोक शिक्षण देऊन जागृत केले ते तथागत भगवान बुद्ध, ज्यांनी आपले 5 शिष्य तयार केले आणि लोकांना लोक शिक्षणाद्वारे जागृत केले
ते महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध हे जगाचे पहिले गुरु. गुरु पौर्णिमा तथागतांच्या परंपरेने सुरुवात झाली आणि चोरट्या भामट्या मनुवाद्यांनी अनेक नकली गुरु उत्पन्न केले आणि तथागतांचे प्रत्येक वचन प्रत्येक देशना चोरी करून बहुजनांना फसवाफसवी करण्यास मजबूर केले. श्रद्धावान उपासकांनो, जरा निरखून बघा. जगाला त्या काळीही आणि आजही आणि भविष्यकाळीही बुद्धाचीच गरज पडणार आहे. या चोरांनी सर्व चोरले. ते बुद्धांच्या धम्मातील धम्मपदात नमूद केलेले सर्व चोरले. चोरले तर चोरले, पण बहुजनांसाठी घातक ठरेल अशा चालीरीती निर्माण करून त्यांना मजबूर केले. आमची बुद्धांची विहारे चोरली. बुद्धांचे ज्ञान ज्यामध्ये आहे ते धम्मपद चोरले. विहारे चोरून देवी देवतांची देवळे बनवली. बुद्धांच्या मूर्तीला देवी देवतांचे स्वरूप दिले आणि याच बहुजनांना पूजा करण्यास मजबूर केले. अमुक देव, तमुक देव, अमुक देवी, तमुक देवी हिची पूजा नाही केली तर घराण्यात विध्वंस होईल, अशा अनेक भीतीदायक गोष्टी बहुजनांच्या डोक्यात पक्क्या पेरल्या. आणि आमचे हे बिनबुडाचे लोटे मूर्ख बहुजन त्या खोट्या प्रसार आणि प्रचारात अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले. आजही आमचे काही बहुजन बांधव नकली देवी देवतांची पूजापाठ करतात. देवी देवतांच्या दलालांच्या पायाच्या अंगठ्याचे पाणी डोक्याला लावतात आणि पितात सुद्धा. तथागत भगवान बुद्धांची जगामध्ये कुठल्याही प्राण्यांची हिंसा होऊ नये म्हणून जीवनभर उपदेश दिला. अहिंसा निर्माण व्हावी म्हणून आपल्या भिक्षू संघाला देशोदेशी धाडून उपदेश करायला सांगितला. चक्रवर्ती सम्राट अशोकाने अनेक माणसांची हत्या केली, जीवनभर हिंसाच केली. मात्र बुद्ध तत्वाला शरण जाऊन हिंसा थांबवली आणि धम्म तत्वानुसार जनहिताचे काम केले. नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला अशा विश्वविद्यालयांची स्थापना करून धम्म तत्वज्ञान जगात पेरले. विश्वातील अनेक विद्यार्थी याच विश्वविद्यालयातून शिकून सवरून ज्ञानी वैज्ञानिक झाले. अशा अहिंसेच्या मार्गाला अनुसरून बुद्ध तत्वाशी लीन होऊन लोकहिताचे कार्य करणाऱ्या मौर्यवंशीय राजांची हत्या याच जुलमी बेबंदशाही मस्तकाचे दानव मनुवाद्यांनी केली. तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा पवित्र भिक्खू संघ जगाला अहिंसेच्या मार्गाने चला असे प्रेरित करीत होता. प्राणी हिंसा नको असा उपदेश देणाऱ्या भिक्षूंचीही हत्या करणारे हे कर्मठ हिंसक मनुवादीच होते. तथागत भगवान बुद्धांनी जनहिताचे जे जे काही सांगितले ते या कर्मठ मनुवाद्यांनी त्या उपदेशाला अपभ्रंशित करून त्याच्या नेमके विरुद्ध लोकांमध्ये पेरून ठेवले. तथागत भगवान बुद्धांनी सांगितले, मद्यपान करू नका, प्राणी हिंसा करू नका, व्यभिचार करू नका. मात्र या कर्मठ निंदक बदमाशांनी देव दानवाचा खोटा अवडंबर दाखवून बहुजनांना भयभीत केले. देवी देवता कोंबड बकर मागत. आधीच्या काळी तर नरभक्षण नरहत्याची सुद्धा प्रथा होती. म्हणजे हिंसा केली तर तुम्हाला सुख प्राप्त होईल हा असा सिद्धांत समाजात रुजवला. दुसरे बम बम बोलून मदिरा पान देवाला अर्पित करणे. देव दारू मागतो. आजही उज्जैनमध्ये कालभैरव या दगडाच्या देवतेला दारू पाजल्या जाते आणि हे कर्म करायला आपलेच बहुजन अग्रेसर आहेत. बम बम बोलून गांजा धूम्रपान केले जाते. जरा शुद्ध बुद्धीने विचार करा. दगडाचा बनवलेला देव आणि जिवंत मनुष्याचे शरीर याचा काय संबंध असू शकतो? माणसानेच बनवलेला दगडाचा देव सारं काही सुख माणसास देऊ शकतो का? अजून इतिहास शोधला तर दगडाच्या देवाला प्राणी हिंसा करून दगडाच्या देवासमोर पक्षी आणि प्राणी हिंसा करून त्याला नैवेद्य चढविला जातो, दारू पाजली जाते. तर्कशुद्ध बुद्धीने विचार करा की दगड मांस खाऊ शकतो का किंवा मदिरापान दारू पिऊ शकतो का? अजून पाखंडवादी किती बदमाश आहेत हे एक अजून उदाहरण पारखून बघा. देव दगडाचा, त्याला भावना कशा उत्पन्न होतात? कशा त्याला भावना उत्पन्न होऊ शकतात की गावामध्ये नगरामध्ये जर सुंदर कन्या असेल तर दगडाचा देव म्हणतो त्या कन्येचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, तिला देवदासी हा सन्मान द्या.
बघा कसे पाखंडी पुजारी समाजाचे आर्थिक शारीरिक शोषण करतात. दगडाच्या देवाला व्यभिचाराची भावना कशी उत्पन्न होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर कुठेही शोधून मिळणार नाही. आणि त्या सुंदर सुशील कन्येचे जन्म देणारे माता पिताही कसे तयार होतात दगडाच्या देवासोबत लग्न करून द्यायला, हा मोठा प्रश्न आहे. त्या दिवशी त्या कन्येला सुगंधी स्नान आदी करून, सुंदर वस्त्र परिधान करून, सुंदर आभूषण अलंकाराने तिला सजवून, सुगंधी फुलांच्या माळा तिच्या केसात आणि गळ्यात हातात बांधून त्या दगडाच्या देवासोबत तिचे लग्न लावून माता पिता हितनाथ नातेवाईक आनंद व्यक्त करतात. पाखंडी पुजाऱ्याला भली मोठी दानदक्षिणा देऊन त्या निष्पाप कन्येला त्या बदमाश पुजाऱ्याच्या हवाली करून देतात. त्या कन्येचे वय किती, त्या पुजाऱ्याचे वय किती, तो निर्जीव दगडाचा देव, त्या देवाला उत्पन्न झालेली लैंगिक सुखाची भावना, त्या कन्येचे दगडाच्या देवाशी लागलेले लग्न किती मोठे पाखंड आहे हे एखादा विद्वान व्यक्ती समजू शकतो. आणि हे सर्व करणारे बहुजनच आहेत. तथागत भगवान बुद्धांची मनुष्य मात्राला शिकवण आहे की प्राणी हिंसा करू नका. त्या पाखंडी मनुवाद्यांनी लोकांना हिंसा करण्यास प्रवृत्त केले. तथागत बुद्ध लोकांना जागृत करून व्यभिचार करू नका सांगतात. ही पाखंडी मनुवादी बदमाश दगडाच्या देवाला मध्यस्थी ठेवून देवदासी प्रथा समाजात रूढ करून जीवनभर त्या निष्पाप कन्येसोबत शारीरिक लैंगिक शोषण करतात. श्रद्धावान उपासकांनो, तर्क वितर्क सत्य असत्य जाणून घ्या. समाजात हिंसा करणे, व्यभिचार करणे, मद्यपान प्राशन करणे ह्या तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणी विरुद्ध समाजात प्रथा रूढी चाली परंपरा निर्माण करून समाजाला बर्बाद करणारे हेच पाखंडी मनुवादी पुजारी लोक होत. अजून खूप महत्वाचे, त्यांना पाखंडी पुजाऱ्यांना उच्च कोटीच्या पदव्या ही बघा कशा. अमुक तमुक शास्त्री, अमुक तमुक पंडित, अमुक तमुक महाराज. बघा अशा पाखंडी पुजाऱ्यांना विद्वान पंडित कुठल्या दृष्टिकोनातून म्हणावे, शास्त्री कुठल्या दृष्टिकोनातून म्हणावे. तथागत भगवान बुद्धांच्या मनुष्य हिताच्या विचारांना पायदडी तुडून समाजात विध्वंस निर्माण करणाऱ्या लोकांना पंडित शास्त्री महाराज कसे म्हणावे, हाही एक मोठा प्रश्न आहे. बहुजन समाजाची एकता खंडित व्हावी, बंधुभाव आणि सामाजिक समता नष्ट होऊन विषमता निर्माण व्हावी म्हणून समाजात हजारो जातीपातीमध्ये समाज हा विभाजित केला. एकता आणि समता खंडित केली, तुकडे तुकडे केले. बहुजन समाजाला मूर्ख बनवताना प्रत्येकाला सांगितले, तू कुलवंश उच्च जातीचा, तू नीच जातीचा. अनेक प्रथा परंपरा खोट्या नाट्या अंधश्रद्धा समाजात उत्पन्न करून बहुजन समाजाला भयभीत केले. आजही बहुजन समाज त्यांच्या निर्माण केलेल्या पाखंडी प्रथांना भयभीत होऊन जीवन जगत आहे. तथागत भगवान बुद्धांच्या विज्ञानवादी, समतावादी, बंधुभाववादी, माता पिता गुरु ऋणानुवादी असणारा धम्म नष्ट करून बहुजनांना मूर्ख बनवून त्यांच्या परिश्रमाच्या धनाने मलाई खाऊन मदमस्त जगणारे पाखंडी सुखाने जगत आहेत. मात्र आमचा बहुजन समाज अजूनही जागृत झालेला नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तथागत भगवान बुद्धांनी सामाजिक हिताची दिलेली शिकवण आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ही दिलेली धम्मिक परंपरेची संस्कृती या पाखंडी मनुवाद्यांनी नष्ट केली आणि नकली अंधश्रद्धेची दगडधोंड्याची निर्जीव परंपरा समाजात विध्वंसक चालीरीती परंपरा रूढ करून या बहुजन समाजाच्या या तथागत भगवान बुद्धांच्या भारत भूमीचा सत्यानाश केला. बहुजन समाज शिकला सवरला, मात्र अजूनही पूर्णपणे जागृत झाला नाही. अशी कशी ही पाखंडी मनुवाद्यांनी रूढी पक्की करून ठेवली, कसे बहुजनांच्या बुद्धीत खोलवर रुजून ठेवले, हेही एक मोठे कोडे आहे. आजकाल तर जाती धर्माच्या नावावर, दगड धोंड्याच्या निर्जीव देवी देवतांच्या नावावर बहुजनात खूप ऊत निर्माण झाला आहे. जन्म देणाऱ्या माता पित्याचे पालन पोषण उत्तम प्रकारे करणार नाही, मात्र दगडाच्या देवी देवतेला आणि पाखंडी पुजाऱ्याला भले मोठे दान देऊन खुश करणारा बहुजन स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो. देवी देवता दगडाची पाखंडी पूजा, पुजारी भक्ताला सांगतो, देवी
आई तुझं कल्याण करेल, तुझे भाग्य उजळेल. विचार करा, निर्जीव दगड जिवंत माणसांचे भाग्य कुठल्या प्रकारे उज्ज्वल करू शकतो? कुठल्याही दृष्टिकोनातून शोधले तर प्रश्न निर्माण होतील आणि या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. खूप मोठ्या अंधश्रद्धेच्या विळख्यात बहुजन अटकून पडला आहे. ते नवरात्रीचे 9 दिवस बघा, गणपतीचे 10 दिवस बघा, मातीपासून बनवलेली देवी देवतांची प्रतिमा, त्यावर सुंदर चढवलेला रंग, प्राणप्रतिष्ठा, 10 दिवस त्या मातीच्या देवता प्रतिमेवर चढणारा चढावा, नैवेद्य, प्रसाद आणि 10व्या दिवशी कुठल्याही अशुद्ध घाणेरड्या पाण्यामध्ये त्या प्रतिमेचे विसर्जन केले जाते. हे कसे वाटते? विचार करा. आणि हे सर्व करणारा बहुजनच, अजून दुसरा कोणीही नाही. मातीचा देव, दगडाचा निर्जीव देव, त्यात प्राण प्रतिष्ठा टाकणारा पाखंडी प्राण प्रतिष्ठा करतो. दगडात कधी जीव टाकून दगड जिवंत होऊ शकतो का? हे न उमजणारे कोडे आहे. मात्र बहुजन बांधव भगिनी त्या दगडाच्या देवी देवतांवर आपला जीव ओवाळून टाकतो आणि आपल्या अनमोल वेळेची हत्या करतो आणि आपल्या परिवारात जन्मलेल्या नवजात बालक बालिकांना त्या दगडाच्या देवी देवताला मुजरे करायला शिकवतो. दुर्गा उत्सव मध्ये 9 दिवस मातीची मूर्ती बनवलेल्या दुर्गा मातामध्ये पाखंडी प्राण प्रतिष्ठा करतो. बघा कसे बहुजनाला मूर्ख बनवले जाते. त्या मूर्तीमध्ये पाखंडी प्राण टाकतो, तिला 9 दिवसासाठी जिवंत करतो आणि 10व्या दिवशी त्या मातीच्या दुर्गा मातेच्या प्रतिमेला पाण्यात बुडून तिचा प्राण नष्ट करतो. किती भले मोठे हे पाखंड आहे. विचार करा. आमच्या बहुजन माता भगिनी आपल्या मुलाबाळासह 9 दिवस व्रत उपवास त्या मातीच्या मूर्तीला सुख, आरोग्य, दीर्घ आयुष्याची भीक मागतात. हे कसे वाटते? विचार करण्यासारखे आहे. तथागत भगवान बुद्धांनी बहुजनांसाठी, बहुजनांच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही देशना हा उपदेश दिला. बहुजन समाज जागृत केला, शिक्षित केला आणि या पाखंडी मनुवादी लोकांनी तथागतांच्या जागृत समाजाची कशी अधोगती करून त्यास तळागाळात नेऊन त्या बहुजन समाजाच्या उज्ज्वल भविष्याची दिशाच बदलून टाकली. तथागत भगवान बुद्धांनी बहुजन जागृती करत असताना जी धम्मिक संस्कृती निर्माण केली होती, त्या धम्मिक संस्कृतीवर सुद्धा या पाखंडी मनुवाद्यांनी प्रहार केला. बहुजनांचे पर्व, त्योहार, उत्सव, धम्म संस्कृतीला कसा काळीमा फासला हे सुद्धा विचारात घेण्यासारखे आहे. धम्मामध्ये ज्या 12 पौर्णिमा आहेत त्यांचे खूप महत्व आहे. 12 पौर्णिमांचे केलेले विद्रुपीकरण जरा बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या सर्व पौर्णिमांचे विद्रुपीकरण चालीरीती लावून केले. वटपौर्णिमा असे नाव देऊन सती सावित्रीचे व्रत बहुजनांच्या हिताला प्रचलित करून जन्मजन्मी हाच पती मिळो अशी चालीरीती रुजून वडाच्या झाडाला पांढरा धागा बांधून विवाह, लग्नामध्ये जसे 7 फेरे घेतात त्याप्रमाणे वटवृक्षाला 7 फेरे घ्यावे व पती व मुलांसाठी त्या वटवृक्षाला औक्षण मागावे. एखादा पती जर आपल्या पत्नीवर अत्याचार, जुलूम करत असेल किंवा त्यांचे आचरण शुद्ध नसेल तरी कोणती शिक्षित महिला जन्मजन्मी हाच पती मिळो अशी अपेक्षा करेल? किंवा त्याचे आचरण शुद्ध नसेल तरी कोणती अशी शिक्षित महिला जन्मोजन्मी हाच पती मिळो अशी अपेक्षा करेल? मात्र घरातील सासू सासरे, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आणि समाजाच्या लाजे शर्मेला बळी पडून बळजबरीने महिलेला हे व्रत उपवास पालन करावे लागते. अशी अनेक उदाहरणे आहेत. तथागतांच्या धम्म संस्कृतीमध्ये जो नवदुर्गम पर्व होते त्याला लोक आज नवदुर्गा उत्सव म्हणून साजरे करतात. तथागतांच्या धम्मिक संस्कृतीमध्ये या नवदुर्गम पर्वाला खूप महत्व होते. श्रद्धावान धम्मिक उपासक 9 दिवस आपल्या हाताच्या मुठीत माती ठेवून तृणधान्य उगत होता आणि 9 दिवस पंचशील अष्टशिलाचे पालन करून त्या तृणाची उपजत करत होता. भूमी, जल आणि अन्न याची ती पूजा होती. या पर्वाचे नाव नवदुर्गम असे होते. दुर्गम हा पाली शब्द आहे. दुर्गम याचा अर्थ कठीण असा होतो. 9 दिवस कठीण व्रत पालन केले जात होते म्हणून त्याला नवदुर्गम पर्व असे संबोधले जाते. त्या काळी 9 दिवस उपवास व्रताचे कंटिन्यू पालन केले जात होते.
आज त्याचे विद्रुपीकरण बघा. नवदुर्गा घटस्थापना असे झाले आणि 9 दिवस अंधश्रद्धेने पूजा करणे. तथागतांच्या धार्मिक संस्कृती पर्व जो आज नागपंचमी म्हणून साजरा करतात याचेही विद्रुपीकरण कसे केले बघा. तथागतांच्या धार्मिक संस्कृतीमध्ये भगवान बुद्धांच्या काळी पंचम पर्व मानल्या जात असे. 5 दिवस लोक विहारामध्ये वास्तव्य करून 5 शिलाचे स्मरण करत असत, पंचशिलाचे पठण करत असत आणि पंचशील पालन करण्याचा पक्का निर्धार करत असत. त्याला पंचम पर्व असे संबोधले जात असे. आज बघा त्या पंचम पर्वाला नागपंचमी ही अंधश्रद्धेच्या रूढी परंपरेमध्ये मिश्रित करून त्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी, नागदेवतेस दुधाचा प्रसाद द्यावा व पुण्य संपादित करावे. श्रद्धावान उपासकांनो, विचार करण्यासारखे आहे की जिवंत सापाला कोणी जवळ जाऊन दूध पाजू शकणार का? नाही पाजू शकणार. मात्र पाखंडी मनुवाद्यांनी सर्पाला देवतेचा दर्जा दिला. मग घरात जर साप निघाला तर त्याची हत्या करणे म्हणजे देवतेची हत्या करणे हे असे समजावे का? आणि साप जर देवता असेल तर देवता माणसाला दंश करून आपले विष माणसाच्या देहामध्ये सोडून त्याला मृत्युमुखी पाडते. मग सापाला आपण देवता कसे मानावे? सापाबद्दल म्हणायचे झाले तर साप हा एक निसर्ग सृष्टीतील प्राणी आहे एवढेच म्हणता येईल. बहुजनांना भयभीत करून बहुजनांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून ठेवणे हाच उद्देश धर्मांध पाखंडी जातीवाद्यांचा आहे. आता मात्र आपण बहुजनांनी जागृत झाले पाहिजे. तथागतांच्या धम्मामध्ये 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचे विस्तारित प्रमाणात संपूर्ण महत्व बुद्ध शासन या धार्मिक चॅनलवरून प्रसारित झालेले आहे. तथागतांच्या जीवनात 12 पौर्णिमांचे महत्व आपण जाणून घेतले पाहिजे आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून आपली व आपल्या परिजनांची, नातेवाईकांची सुटका केली पाहिजे. तथागत भगवान बुद्धांची मानवासाठी दुःखमुक्त जीवन जगण्याचा जो तथागतांनी उत्तम आदर्श धम्मपथ दर्शविला आहे त्या आदर्श धम्मपथावर चालत आपल्या अनमोल जीवनाचे सार्थक आपण सर्वांनीच करावे असे मला वाटते. कौटुंबिक जीवनात राहून सुद्धा अनंत पुण्य संपादित करता येते. पंचशिलाचे पालन करून कौटुंबिक जीवनात सुद्धा दुःख मुक्ती मिळते. आदरणीय श्रद्धावान धम्मिक उपासक उपासिकांनो आणि दर्शकांनो, तथागत भगवान बुद्धांचा धम्म मार्ग सर्व मानव आणि सजीव प्राण्यांच्या कल्याणार्थ आहे. तथागतांच्या धम्मामध्ये न्याय आहे. तथागतांच्या धम्मामध्ये समता आहे. तथागतांच्या धम्मामध्ये अहिंसा आहे. तथागतांच्या धम्मामध्ये बंधुभाव आहे. दुःखमुक्त जीवन जगण्याचा आदर्श आहे. मानव कल्याणाचे खरे बीज केवळ तथागतांच्या धम्मातच आहे. अन्य कोठेही दुःखमुक्तीचा मार्ग सापडणार नाही. बाकी सर्व ठिकाणी आपणास भ्रमित करणारा मार्ग आहे आणि अनेको भ्रमित करणारे पाखंडी दलाल समाजात दुकान मांडून बसलेले आहे. आपणच पारखून निरखून परीक्षण करावे आणि जे जे आपल्या हिताचे वाटेल ते ते स्वीकारावे. आजची धम्मदेशना बहुजन हिताय बहुजन सुखाय व्हावी अशी तथागत चरणी मंगल मैत्रीची कामना करतो. नमो बुद्धाय. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. साधु साधु साधु.